प्रत्येक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला किंवा LLP कंपनीला, ज्या कंपन्या MCAच्या अंतर्गत रजिस्टर असतात, अशा प्रत्येक कंपनीला ROCचे काही कंप्लायन्सेस प्रत्येक वर्षाला ॲन्युअली फाईल करावे गरजेचे असतं. तसं जर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला AOC 4, MGT 7 आणि LLPच्या संदर्भात बघायला गेलं तर तुम्हाला फॉर्म 8 आणि फॉर्म 11 हे फाईल करणं गरजेचं असतं. मग ह्याची ड्यू डेट असते प्रत्येक वर्षी तुमच्या AGMच्या 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते फाईल करणं गरजेचं आहे. जर 24-25 साठी जर तुमची AGM 30 सप्टेंबर असेल तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत म्हणजे जवळपास 30 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुम्हाला हे फॉर्म्स ROCच्या वेबसाईटवरती अपलोड करणं गरजेचं आहे. आणि हे जर फॉर्म जर तुम्ही अपलोड नाही करू शकला तर तुम्हाला ROCची एक पेनल्टी लागते. जेवढे दिवस तुम्ही डिले करता, 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, त्या पद्धतीने ही ROCची पेनल्टी वाढत जाते. पण फायनान्शियल इयर 2024-25 साठी ROCने एक नवीन एक्सटेन्शन दिलेलं आहे. जर तुमचं ROCचे जे काही कंप्लायन्सेस आहेत, ॲन्युअल कंप्लायन्सेस आहेत, हे जर पेंडिंग असतील तर ते तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत फाईल करू शकता. मग मित्रांनो, जर तुमची एखादी प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP असेल आणि जर त्याचे ROCचे कंप्लायन्सेस अजूनही पेंडिंग असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही. 31 डिसेंबर 2025च्या आतमध्ये हे सगळ्याचे सगळे कंप्लायन्सेस तुम्ही फाईल करा आणि होणाऱ्या भविष्यातल्या पेनल्टीज, नोटिसेसपासून वाचा.